हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी सोलकढी, ते पण कोणताही बाहेरचा फूड कलर न यूज करता. कसं असतं ना की आपण कुठल्या पण रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेलो आणि सोलकढी आपण मागवली ना की ती अगदी आपल्याला पिंक कलरची अशी दिसते. पण आज घरच्या घरी सोप्या पद्धतीने ती कशी बनवायची आणि कुठलाही फूड कलर न घालता पण त्याचा रंग जो आहे ना सोलकढीचा तो खूप ओरिजिनल येणार आहे. जी आमसुलं असतात ना त्यांचा जो कलर असतो ना तसं येणार आहे. तर त्याच्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बघत राहा. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी सोलकढी आहे ती किती अप्रतिम अशी झालेली आहे. रंग जो आहे तो खूप ओरिजिनल झालेला आहे. तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे सर्वप्रथम मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 आमसुलं घेतलेली आहेत, त्याच्यानंतर अर्धी ओल्या नारळाची वाटी घेतलेली आहे, एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तर इथे ना मी जे खोबऱ्याची वाटी घेतली होती ती मी सुरीने एकदम बारीक बारीक कट करून घेतलं आहे ते खोबरं. इथे मी एक मिक्सरचा जार घेते. तर त्या मिक्सरच्या जारमध्ये ना आपल्याला हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी बारीक चिरलेलं नारळ जो आहे खोबरं, ओलं खोबरं ते काढून घेते. त्याच्यानंतर आल्याचा तुकडा टाकायचा आहे. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, 4 ते 5 पाकळ्या लसूण टाकून घ्यायचा आहे आणि 4 ते 5 पाकळ्या आमसुलं जी कोकमं आपण म्हणतो ना ते टाकून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर घेतली त्याच्या अर्धी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून जे काही खोबऱ्याचे काप वगैरे आहेत ते व्यवस्थित वाटले जावेत. ह्याच्यासाठी अगदी थोडंफार आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जवळजवळ 5-1 मिनिटात ही सोलकढी रेडी होते. आपण सगळं साहित्य असं रेडी करून ठेवायचं आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर इथे मी थोडंफार वाटून घेतलं आहे 1 मिनिटं आणि त्याच्यानंतर मी आस्वादचा कोकम आगळ त्याच्यामध्ये टाकते. कोकम आगळ हा जो आहे तो मी माझ्या गावावरूनच विकत आणलेला आहे. तो आपल्याला इथे मुंबईमध्ये सुद्धा कुठलाही जे जनरल स्टोअर असतं ना किराण्याचं तिथे मिळून जाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे वाटल्यानंतर तुम्ही हा रंग बघू शकता. जो ओरिजिनल सोलकढीचा रंग आहे ना तो आलेला आहे. तर इथे मी सर्वप्रथम एक चाळणी घेतलेली आहे जी गाळणी आपण म्हणू शकतो आणि त्याच्यावर मी एक व्हाईट रुमाल टाकते. रुमाल हा खूप स्वच्छ असला पाहिजे आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे ना ते मिश्रण सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याची पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित असं आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जो चोथा असेल ना तो सगळा आपल्या त्या रुमालात राहिला पाहिजे आणि जेवढं पाणी आहे ना ते सगळं पाणी निथळून त्या टोपात आलं पाहिजे. तर तुम्ही आता इथे बघू शकता की जे पाणी आहे ते निथळून आलेलं आहे. तर ह्या वेळेस मी आता ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकते. आणि त्याच्यानंतर आपण जी कोथिंबीर बाजूला अर्धी काढून ठेवली होती ती कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला गार्निशिंगसाठी ती कोथिंबीर टाकून द्यायची. तर अशा प्रकारे आपली झटकीपट अशी खूप चवीला छान लागणारी अप्रतिम लागणारी अशी सोलकढी रेडी झालेली आहे. तर ती मी एका सर्विंग ग्लासमध्ये आता इथे काढून घेते. तर इथे 2 ग्लासेस माझे असे रेडी झालेले आहेत. तर हे जे ग्लासेस आहेत ते मी पहिले फ्रीजमध्ये ठेवणार आहे, थंड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर थंडगार अशी सोलकढी मी मस्तपैकी एन्जॉय करणार आहे.
तर ही सोलकडीची रेसिपी झटकीपट तुम्हाला कशी आवडली तर ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी सोलकढी नक्की ट्राय करून बघा आणि कुठलाही रंग टाकायचा नाही ह्याच्यामध्ये। जो ओरिजिनल जो सोलकडीची टेस्ट असते ना ती खरं तर आमसुलांमुळेच येत असते। तुम्ही ते बघू शकता की रंग खूप सुंदर आलेला आहे, खूप छान असा दिसतोय हा ग्लास। तर मला तर लिटरली तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे आणि पटकन मी ती थंड करणार आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एन्जॉय करणार आहे। तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आजचा हा सोलकडीचा व्लॉग, सोलकडीची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात आपण नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय।